मुलांचं भावविश्व उलगडावं तर फक्त आणि फक्त अमोल गुप्ते सरांनी, कारण ज्या पद्धतीने ते सिनेमा बनवतात लहान मुलांवर, ते खरोखरच आपल्या सगळ्यांना आरसा दाखवणारे असतात. असाच एक नवीन सिनेमा आता अमोल सर घेऊन येत आहेत. आणि सर 3 वर्षानंतर म्हणजे अमोल गुप्ते सरांचे सिनेमे हे समाजाला आणि विशेषतः पालकांना खडबडून जागे करतात आणि आरसा दाखवतात एकूणच सगळ्यांना. आता हा 3 वर्षानंतर नवीन सिनेमा घेऊन येत आहेत, स्नीफ 11 म्हणजे स्टॅनली 11, हवाई 14 आणि आता 17 गणेश चतुर्थीच्या दिवशी घेऊन येतोय. मागच्या गणेश चतुर्थीला आम्ही चालू केलं, गणेश वंदना करून आम्ही चित्रपट चालू केलं. ह्या गणेश चतुर्थीला आम्ही आपल्या समाजाला हे आम्ही अर्पण करतोय. त्यांच्या भावविश्वाचा धडा आपल्याला प्रौढ वर्गापुढे मांडायचा आहे. आणि त्यांना काय वाटतं, कारण विसरले असतात काय स्वतःचं बालपण, ते त्यांना आठवण करून द्यायचं. क्या बात आहे. नेमका स्नीफचा विषय काय आहे? स्नीफचा विषय म्हणजे आपण म्हणतो ना की अच्छा माझे सुपर हिरो कोण, ह्याची जरा जाण घेणं आवश्यक आहे. कारण माझे सुपर हिरो म्हणजे बाबा आमटे, अण्णा हजारे, महात्मा गांधी, बाल गंगाधर टिळक, आगरकर, फुले. ते हे सुपर हिरो का? कारण ह्यांनी समाजात बदल घडवून आणला. तर असा हा सुपर हिरो असावा जो फक्त वेड्या स्पायडरमॅन सारखा वर खाली नाही करत किंवा बॅटमॅन सारखा उड्या नाही मारत, पण त्याहून अधिक काहीतरी एक सुपर पॉवर असावी. तर ती सुपर पॉवर जाण घेण्याची सुपर पॉवर तुमच्या नाकाच्या जरिये, ही तुमची एक्सप्रेसवे, ही ह्याची एक्सप्रेसवे, हा आमचा सुपर हिरो आहे. तर त्याच्या नाकाच्या थ्रू आपण समाजाची पण बाब घेतोय आणि त्यांना एक असं कटाक्ष त्यांना अर्पण करतोय. तर त्या सुपर पॉवरची जी मजा आहे ती फार वेगळी आहे. क्या है आप में सुपर पावर, क्या है? माझ्या सुपर पॉवर माझं नाक आहे. अच्छा, काय वाईट नाही, चांगलं बोलतोय. माझं सुपर पॉवर माझं नाक आहे. वा मेरी सुपर पावर मेरी नक है, जिसे मैं 5 मीटर दूर सूंघ सकता. अरे वाह, फिर तो अभी बच्चे लोग बस स्पाइडरमैन बैटमैन को भूल जाएंगे. हाँ, स्पाइडरमैन, बैटमैन, आयरन मैन भूल जाएंगे. अभी स्पाइडरमैन नहीं चाहिए ना? इंडियन सुपर हीरो, पंजाबी सुपर हीरो, सुपरमैन का छोटा भाई सनी मैन, स्निफिंग मैन, ये आदिल मैन, ये पार्श्व मैन, पी मैन, ये मालूम है कौन है ना? ये माही वंडरगर्ल, माही गर्ल, माही वुमन. आप फिर कहाँ कहाँ चढ़ते हो? मैं 4थी माली की बिल्डिंग तक चलता हूँ. हाँ, बता दो यार. पहले मुझे वैसे ही करने का शौक था. मुझे लगता था कि मैं करूँगा. सर किसी और को ले, मुझे आया गुस्सा. अरे मी एका मालखांब विद्यार्थ्याला आणलं, 5-6 वर्ष मालखांब करतोय. मी कशाला त्याला त्रास द्यायचा, तर त्यांनी त्याचे कपडे घातले आणि तो चढायला लागला. ऑफकोर्स हार्नेस सगळे ते जसं आपले अक्षय कुमार साहेब करतात, जसे आपले हिरो करतात तसंच हार्नेस घालून सगळे सेफ्टीमध्ये. आणि यांनी ते पाहिलं, त्याला आला राग, सुपरमॅन भडकला. अरे हा कसा वर गेला, मला करायचंय. म्हटलं हे बाबा राहून दे, आपल्याला शूटिंग करायचं, कुठे हात पाय पिसलला लचक येऊ शकतो. बरोबर त्यांनी केलं. हो, तो त्याला खाली काढा, मी करतो. खुशमीत को डर नहीं लगा उस वक्त? पंजाबी को कभी डर नहीं लगता. एक ही माही झवेरी आहे आणि ती गुजराती आहे. हा पंजाबी आहे आणि माही झवेरी आहे ही गुजराती आणि तिला मराठी गाण्यांची खूप आवड आहे. तर एकदा होऊन जाऊ देत मराठी गाणं. मी डोलकर दर्याचा राजा, मी डोलकर दर्याचा राजा. वाऱ्यानं करतोय झेफा, मी डोलकर दर्याचा राजा. आई बाबाची लाडाची लेक, मी लारी चोडी पिवडी ग, नसलय अंजिरी सारी.
माझ्या केसान ग मांडलीला फुलला चाफा वास परमलता वाऱ्यानं घेतोय जेफा नथन कान साजिरवाणी गला भरून सोन्याचे मणी नथन कान साजिरवाणी गला भरून सोन्याचे मणी कोली वाऱ्याची मी गुराणी रात पुनवेला नाचून करतोय क्या बात है, क्या बात है, सुपर सुपर. तुला इतकं सुंदर कसं काय? आता घरात मराठी बोलतात की कसं? मी गुजराती आहे. मला मराठी, हिंदी, इंग्लिश सगळे भाषांचा खूप शौक आहे. घरात कधी कधी आई बरोबर मराठी बोलते असंच मजेत. आणि स्कूलमध्ये मराठी खूप छान आवडतो. मी एक पेंटर आहे. मला वॅन गॉग ची प्रेरणा आहे. वॅन गॉग, विन्सेंट वॅन गॉग बरं का. मला पेंटिंग खूप आवडतो आणि मी कोई भी पेंटिंग करू शकतो. क्या बात आहे. अमोल गुप्ते सरांची ही खासियत आहे की त्यांच्याकडे कास्टिंग हा प्रकार नाही आहे त्यांच्या सिनेमासाठी. म्हणजे दिस इज माय नेम इज डॅश डॅश आणि हा माझा रोल नंबर असं काही नसतं. तर या मुलांना कसं तुम्ही निवड? आता हे तर आले माझ्या वर्कशॉपमध्ये. हा जो पोरगा आहे पार्श्व, माझा आर्टिस्ट गुरु, ही माझी संगीत गुरु. ही मला जेव्हा ती 2 वर्षाची होती केरळमध्ये भेटलेली. एवढीशी बाळ होती, एवढं बडबड करत होती. माझ्या दाढी पाहून म्हणाली एक दाढीवाले को फेक दूंगी. मी म्हणालो मैं तुमको फेक के मेरा पिक्चर मी लूंगा. आता आमचं जुळलं. हा पोरगा एका वर्कशॉपमध्ये आला आणि सरळ हृदयाच्या मार्गाने आतमध्ये प्रवेश घेतला त्याने. कारण किती गोड पोर आहे, म्हणजे कमाल आहे या पोरांची. आणि हे बघा हा मिस्टर कोठारी, किती गोड आहे हा पोरगा. हे बघा ना, हा त्रेहान. म्हणजे हे सगळे एका वर्कशॉप आम्ही इथे सेंट मेरीज मध्ये केलं. कशी होती ती प्रोसिजर? म्हणजे मी शाळेला सांगितलं की मी एक वर्कशॉप चालू करतोय सेंट मेरीज मध्ये. ज्यांना यायचं ते येऊ शकतात आणि ज्यांना बाहेर जायचं तेही जाऊ शकतात. म्हणजे असं नको की पग गए यार, कुठे फस गए. जायचं तर जा, यायचं तर या. कुणावरती काही हे नाहीये, दबाव नाही ना रिस्ट्रिक्शन की तुम्हाला यायचं या, निघायचं निघा. आम्ही चित्रपट दाखवायचो, चार्ली चॅपलिन, मग नंतर इराणी चित्रपट आहेत छान. स्टॅनली का डब्बा बघितलं. कोणता दिखाय? तारे जमीन पर. आता आम्ही एक प्रोसेस बघितली की आता आपण बॉलिवूडहून जरा दूर जाऊया आणि आपण आपलं जे बालपण आहे ते आपण डिस्कवर करूया. ते बघा ना, हे सगळे ऍक्टर यांची किती काय छान यांनी एक एक्सप्रेशन दिलेलं. एवढे दिसतात ना राजे महाराजे इकडे, ते सगळे असे ट्रान्सफॉर्म होतात. का ट्रान्सफॉर्म होतात? कारण मी एकही पेज स्क्रिप्टचा आतमध्ये आणत नाही. तुम्ही करा सीन, मी तुम्हाला सांगतो की असा सीन मला हवा. म्हणजे ती जी ओनरशिप असते ना, आपण फ्लॅट घेतो ना, मला हा माझा फ्लॅट आहे, माझं घर आहे, तसंच माझं कॅरेक्टर आहे. ते फ्लॅट सारखं तुम्ही ओन करायचं. म्हणजे स्वतःचे शब्द किती सुरळीत निघतात बाहेर. विचार नाही करावा लागत काय काय आठवायचं होतं, काय आठवायचं होतं, काय आठवायचं होतं. नाही, सगळं स्वतःचं बोलायचं इथे, हो की नाही? हो. आपण खुशमीतला विचारू, कारण खुशमीत हा अनेक जाहिरातींमध्ये दिसलेला है. आणि खुशमीत हम लोग को हमें ये बताइए कि अमोल सर के साथ काम करने का एक्सपीरियंस डिफरेंट था? बहुत डिफरेंट था. क्या था एग्जैक्टली, क्या है वो? मीन्स जैसे कि मैंने दूसरे फिल्म से देखा है, स्क्रिप्ट आती है, नो स्क्रिप्ट, मज़ा आता है. हाँ, इसमें बाद में हम लोग ने इस मूवी में बहुत मजे किए. और आप पूरे स्टैंड में से पूछ सकते हैं सर हमारे साथ बैठ के खाना खाते थे, हाँ या ना? हे सेल्फिशनेस आहे, हा स्वार्थ आहे माझा. कारण प्रौढ वर्गात बसून मला जे म्हणजे जे डोकं दुखतं, मग क्रोसिन किंवा काय घ्यावं लागतं. इथे कसं आहे, हे म्हणजे काय म्हणू, हे अमृत तुल्य आहे हे सगळं. फक्त इनोसन्स असतं. ॲब्सोल्युटली. त्यामुळे मी थोडं त्यांना दादागिरी जरी केली ना तरी त्यांना मजा येते. अमोल सर पे कभी गुस्सा आता है? नहीं. क्यों नहीं आता है? क्योंकि हम लोग आटा मजा करते हैं. क्या मजा करते हैं? और सीन को बार बार रिपीट नहीं कराते. हाँ, हम लोग को बहुत हंसाते हैं. सीन के टाइम एकदम सीरियस होना पड़ता है. कभी गुस्सा हुआ आप पे? कभी
एक बार हम लोग शूट कर रहे थे और जब भी हम लोग का सीन कभी नहीं बराबर से होता तो सब हे ऐसे पहले देखते और फिर बोलते क्या पहले थोड़ा डराते हैं और फिर वापस हंसी लेके आते हैं। अरे अभी थोड़े टाइम पहले ही नीचे हमारे शूट चल रहा था तो उधर ना सर ने कहा था कि ओके अब चश्मा पहन लो। सर ने कहा कि पीपुड़ी बंद करो, फिर भी मैं पीपुड़ी बनाया था। सर यू वांट मी टू थ्रो यू आउट, मैं तुम्हें फेंकूँ क्या बाहर? तुमने कहा नहीं सर, मैं तुम्हें फिर सर ने कहा कि मैं तुम्हें कभी फेंकूँगा क्या? मैंने कहा नाही सर। असं होतं की मुलांचा सिनेमा बनवणं खरं तर कठीण असतं, कारण त्यांच्या शाळा असतात, त्यांचे क्लासेस असतात, पण तुम्ही कुठेही त्यांची शाळा मिस होऊ नये याची खूपच काळजी घेतात. नाही, कारण असं आहे की शाळा बुडवण्याचं म्हणजे तात्पर्य काय की तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर असता ना शाळेत, आणि शूटिंग झालं त्या दिवशी तर तुम्ही व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसाल, तिकडे 4 लोक तुम्हाला चॉकलेट घालतील, काय रियालिटी शो असो काही असो, लहान अरे यार लिटल चॅम्पियन आहे, पण काय हा मोठा जो चॅम्पियन असतो त्याला आधीच स्वतःचं म्हणजे एवढं इम्पॉर्टन्स मिळाल्यानंतर आणि मग नंतर टी व्हीवर ते सगळं संपल्यानंतर, कारण लगेच दुसरा येतो तुमच्या पाठी, मग ते जे दुःख असतं किंवा डिप्रेशन असतं त्याला कोण सांभाळणार? त्यामुळे शाळेला आपण बुडवायचं नाही, कारण मुलांना शाळेत त्यांचे मित्र मिळतात. Children find their friends in school. Now you'll say, don't meet your friends, but come for shooting. That's not good. That's not good. त्यामुळे आम्हाला फ्री डे मिळाला की आम्ही शाळेच्याच वातावरणात शूटिंग करतो. पण सर हे प्रत्येक वेळेस प्रत्येकाला पॉसिबल होईल असं नसतं ना, म्हणजे काही लोकांचं असं असतं नाही मग आमचं सगळं स्केड्यूल किंवा हे सगळं डिपेंड असतं, टीम त्यांच्यावर डिपेंड असते असंही बोललं जातं. पण मी कुठे त्यांच्याशी वाद घालतोय? मी माझं काम करतोय, मी एक्झाम्पल करतोय की हे करू शकता. जर हा वेडा करू शकतो दाढीवाला तर मग तुम्ही का नाही करू शकत? ते बाय एक्झाम्पल माणसानं पाऊल पुढे टाकावं, आणि म्हणून मग अशी आमची मैत्री होते सगळ्यांची. बात बताइए, आप लोग रियलिटी शोज देखते हो? डांसिंग अच्छे लगते हैं? आपको जाना है? किसको जाना है? सर हे चित्र आहे आपल्याकडे, ज्या पद्धतीने रियालिटी शोजमध्ये सगळं दाखवलं जातं. आता या मुलांना जसं विचारलं की प्रत्येकाला तिकडे जायचं असतं, प्रत्येकाला वाहवा मिळवायची असते, तर आणि ज्या पद्धतीने नंतर सगळं चित्र बदलतं. आता त्यांना काय वाटतंय की जसं इथे होते तसं तिथे होणार, त्याची जबाबदारी ते लोक घेणार. मी माझी जबाबदारी निभावली. तर आता तिकडे जेव्हा जाऊन पोरांना कळतं की रात्री 3 वाजता आणि 4 वाजता करावं लागतं, आणि सुसू जाने का नाही, इधर नाही जाने का, पाणी पिणे का नाही, इकडे बसा तिथे बसा, कुठेही राहा, शाळेच्या सिस्टममध्ये बाहेर या, मग काय होणार आहे? त्रास होतो. तुला आवडेल जायला? तू तर छान गातेस खूप. तू गेली होती? हाँ, मैं एक में गई थी और वहाँ पे फिर 2 राउंड पास किया और फिर वो एलिमिनेट हो गया, लेकिन वो लोग कुछ भी करने नहीं देते. रात तो 10-11 बजे तो छोड़ते हैं वहाँ से. बहुत प्रॉब्लम हुआ था तभी. फिर अभी से नहीं जाना है. नहीं जाना है. स्निफ टू स्मेल, तो आपको घर में मतलब कौन सा ऐसा स्मेल है जो मतलब आप लोग भागते हैं उसके लिए? सर मेरी मम्मी का खाना. मम्मी का पास्ता. मेरी मम्मी के सारे फूड बहुत अच्छे रहते हैं. खाना क्या खाने में? क्या कुछ भी. बिरयानी राजमा और पनीर. मम्मी के थेपले. चॉकलेट्स. पिज़्ज़ा, मार्गरीटा पिज़्ज़ा. फ्राइड राइस. पानी आ गया उसके मुंह में. मैगी. ओ बाय बाय. क्या वाय वाय म्हणजे वाय वाय काय? मैगी जैसा ही है. आणि सर तुम्हाला? मला मला मुलं फार आवडतात.